नमस्कार, आपण पाहताय पंढरपुरातलं सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, आपण आता आहोत पंढरपूर शहरातील पद्मावती उद्यानामध्ये। पंढरपूर शहरामध्ये जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान हे दोन उद्यानं सुरू झाल्यापासून पंढरपूरकरांना खूप मोठा आनंद झाला होता। पंढरपूरकरांसोबतच पंढरपुरातील जी लहान मुलं होती यांना विशेष आनंद झाला होता, कारण या दोन्ही बागेमध्ये मुलांना खेळण्यासाठी सुविधा होती। आपण पाहू शकता या ठिकाणी आता पद्मावती बागेमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी खेळण्याची सुविधा होती, घसरगुंडी होती, झोपाळे होते आणि अतिशय आधुनिक अशा पद्धतीची खेळणी या ठिकाणी उपलब्ध होती। परंतु आज बऱ्याच वर्षापासून या दोन्ही बगीच्यातली अवस्था, ही दोन्ही बगीचे बंद असल्यामुळं पंढरपुरातील लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेही सोय उपलब्ध नाही आणि मुलांच्या चेहऱ्यावर, या ठिकाणी काही मुलं आहेत आपल्यासमोर, तर ह्या मुलांच्या चेहऱ्यावर प्रकर्षानं जाणवतं आहे की त्यांना खेळण्यासाठी पंढरपूरमध्ये कुठेही सुविधा नसल्यामुळं त्यांच्या मनामध्ये किती वेदना होत आहेत। तर आपण जाणून घेऊया, या ठिकाणी काही मुलं आहेत। काय सांगशील, आज बऱ्याच वर्षापासून बगीचे बंद आहेत, त्याच्या अगोदर तू लहान असताना या ठिकाणी आले असतील, काय वाटतंय सध्या? सध्या असं काही खेळू सुद्धा वाटत नाही आणि आधीचं खूप आठवतंय आणि सगळीकडे आधी झाडे झुडपे होती, आता ती सुद्धा नाही आहेत आणि पूर्ण बागेतली सगळी खेळणी सुद्धा असे तुटलेले हे झालेत। तर नगर परिषद प्रशासनाला काय सांगशील, काय विनंती करशील? मी त्यांना विनंती करेन की त्यांनी इथे येऊन ही पूर्ण बाग नीट करून घ्यावी आणि रेल्वे सुद्धा चालू करावी। पंढरपूरमध्ये या उद्यानामध्ये रेल्वेसुद्धा होती, जिजामाता उद्यानातही ती सुविधा होती। सध्या प्रश्न असाच आहे नगरपालिकेला की गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेनं लाखो रुपये खर्च करून तयार केले, पण बगीचेही बंद आहेत। प्रशासनाला असा प्रश्न विचारावा वाटतो पंढरपूरकरांच्या माध्यमातून की नेमका नगरपालिकेला जो पंढरपूरकर टॅक्स भरतात, हा टॅक्स जातो कुठं आणि ह्या बगीचे बंद करण्यामागे नेमकं कारण काय आहे? बऱ्याच वर्षापासून ही बगीचे बंद आहेत, त्याची दुरुस्ती करून ती पुन्हा सुरू करावेत असं प्रशासनाला वाटत नाही का? या अगोदर जेव्हा पंढरपूर नगर परिषदेवर नगरसेवकांची वगैरे सत्ता होती, या सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। आता आलेलं प्रशासन, नगरपालिकेवर सध्या प्रशासन आहे, या प्रशासकांनी याकडे दुर्लक्ष केले। ज्या वेळेस पंढरपूर नगर परिषदेवर मुख्याधिकारी म्हणून अभिजित बापट होते, तेव्हापासून ते आत्तापर्यंत पंढरपूर नगर परिषदेला एकही कार्यक्षम मुख्याधिकारी लाभलेला नाही। त्यामुळं सध्या हे बगीचे चालू करण्यासोबतच पंढरपूर नगर परिषदेला गरज आहे एका सक्षम मुख्याधिकाऱ्याची। पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर।